जसं नवस केले जातात ना त्याप्रमाणे नवसाप्रमाणे दिलेल्या मंडळी शेवटी आपण पोहोचलोय प्रवेशद्वारावरती किल्ले महिमतगड. बघा सुंदर रांगोळी पापडचं बघा किती आहे, अगदी गोणी भरूनच आणलेले आहे का वाढते पापड. निसर्गाच्या सानिध्यात गडावर आपल्या गावातल्या माणसांसोबत अशा उत्सवाला जाणं ही काही वेगळीच मजा आहे. म्हणजे आज मॅच आहेत ना ते मॅच पण बघा कशी बघताय ते बघा. मंडळी नमस्कार, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी सर्वप्रथम सर्वांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्रीला म्हटलं जाऊया छत्रपती शिवरायांच्या गडावरती. तर आपण चाललो आहे आता निगुडवाडी गावामध्ये. देवरुखपासून एक 10-11 किलोमीटर अंतरावरती निगुडवाडी गाव आहे आणि निगुडवाडीमध्ये आपण चाललो आहे. माझ्या आत्याचं गाव आहे ते. आणि निगुडवाडीमध्ये महिमतगडावरती आज असणार आहे महाशिवरात्र आणि पूर्ण गाववरती गडावरती असतो. मस्तपैकी सकाळचा कार्यक्रम काय पूजेचा असतो. नंतरसाठी आपण चाललो आहे निगुडवाडीवरती. तर चला म्हणजे माझ्यासोबत राहा, आपण जाऊया थेट छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली निगुडवाडी भूमीमधील महिमत गडावरती सह्याद्रीच्या शिखरावरती. चला तर ये बाय येतो हा काय. पण झालं कसं, गाडी गेली लवकर, गाडी नाही. 8ची गाडी होती देवरुख स्टँडवर. 8 गाड्या मंडळी अशा करत करत मी बेलारीतल्या केंद्राच्या इथं पोचलोय. आता इथून बघूया गाडी किती वाजताची आहे ती. दुर्ग महिमतगड निगुडवाडी प्रवेशद्वार. मी आता निगुडवाडीचा तो प्रवेशद्वार आहे अगदी तिथं आलो आहे आणि तिथून इथे आता संदेश दादाची वाट बघतोय. संदेश दादा इथे येतील आणि त्यानंतर मग आपण जाऊया वरती गडावरती. अरे कृष्णा काय मग कुठे गेलेला? देवरुखला वरती जातो ना गडावरती. होय जातोय गडावरती. रिक्षातून कृष्णाच्या रिक्षातून आलोय निगुडवाडीपर्यंत. म्हणजे इथं खाली अक्काचं घर आहे, मोठ्या अक्काचं, आणि तिकडं सरिता तिचं घर आहे. आधी अक्का आहे का बघूया. किती पण गडावरती गेले, सरिता आधी गेले गडावरती. म्हणजे आकाची इथं आलोय आणि मामाच तेवढं घरी आहे. बाकी सगळी आका आणि सगळी वरती गेलेत ना. हां सगळी वरती गेले, मामा तेवढे आहेत घरी. आता संधीचा येतं त्याची वाट बघतो जरा. इथे इथून नेटवर्क आहे आणि इथे रेंज येते जिओला. तिथून जरा फोन करतो आणि संधी जायची वाट बघतो. मला फायनली डॉमिनर आपले आलेले दादा आलेत. दादा चला, वाजलीत किती माहिती आहे? 12:30. पाणी घेऊया या जरा. इथे माझ्या बारक्या आत्याचं घर आहे. चला मंडळी, समोरच दिसतोय महिमतगड. साठची जी तटबंदी आहे रस्त्याची त्याचं काम चालू आहे. मंडळी शेवटी आपण सतीच्या माळावरती पोचलोय. म्हणजे हा जो रस्ता बनतोय ना, इथून सतीच्या माळाची इथं गाडी पार्किंग केल्यानंतर एक छोटासा पायवाट आहे वरती जायला. आणि या पायवाटेनं आपण पुढे मार्गस्थ होतोय दादा आणि मी. आणि 1 वाजलाय. या तळपत्या सूर्याला साक्षी म्हणून आता आम्ही गड चढतो. ऊन असल्यामुळं ना त्रास होतोय. आता 1:05ला सुरुवात केली होती. 10-15 मिनटं झाली आम्हाला इथे आलो आहे आणि आम्ही थकलो दोघे पण. भर उन्हातून लाल झाले बघा दादा. कसं टी शर्टचा कलर चेहऱ्यावर उतरलाय. नाही, पहिला टप्पा पार केलेला आहे. फक्त दमादमावर चढाई करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला सवय नसली, बऱ्याच दिवसाने तुम्ही असं काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला जाताय तर डायरेक्ट तुम्ही हार्टवरती ताण आला नाही पाहिजे. हळूहळू चढायचा. त्याच्याने काय होतं, एकदम ताण हृदयावरती पडत नाही. अगदी मंडळी अवघ्या 1-2 मिनिटामध्ये आपण जो प्रवेशद्वार आहे महिमतगडाचा, त्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोचणार. मंडळी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ यायच्या अगोदरच इथे एक स्थान आहे, ज्याला गडाचा राखणदार असं म्हटलं जातं. मसोबा जसं नवस केले जातात ना त्याप्रमाणे नवसाप्रमाणे दिलेल्या वस्तू आहेत देवाला. आणि याच्याच जरा वरती गेलं की इथं लगेच प्रवेशद्वार आहे. मंडळी इकडे आहे गडाची तटबंदिस्त अशी भिंत. चला मंडळी शेवटी आपण पोचलोय
प्रवेशद्वारावरती किल्ले महिमतगड बघा, सुंदर रांगोळी बिंगोळी काढले मस्तपैकी बघा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय शिवाजी. वरती मुलं आहेत निगुडवाडीतली काही छोटी छोटी, ती पण वरती गर्जना देत आहेत. मंडळी प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन निघालो आहे आतमध्ये. चला आपण प्रवेशद्वाराचं दर्शन घेऊन जाऊया आतमध्ये. ज्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो, आतमध्ये आल्यानंतरच इथे समोरच बोर्ड आहे किल्ले महिमतगड आणि गड संवर्धनाचं काम निगुडवाडी ग्रामस्थ आणि निगुडवाडीतले समन्वय समिती असे ते करतात. आणि शिवरायांनी 19 एप्रिल 1661ला जेव्हा शृंगारपूर ज्यावेळेस ताब्यात घेतलं होतं ना, त्यावेळेस प्रचितगड आणि महिमतगड असे बाजूचे प्रदेश हे छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात घेतले होते. आणि त्यातलाच हा एक किल्ले महिमतगड आहे. आणि ह्या किल्ले महिमतगडाच्या अगदी समोर आलात प्रवेशद्वारातून की बघा, ह्या साईडला एक पाण्याची तळी होती, पुढे एक तळी आहे तिथे. आणि या साईडला जी मेन तळी आहे ना, आता ज्याचा वापर करतो आपण पाणी पिण्यासाठी, सध्या जास्त वापर ह्या तळीचा केला जातो. बघा किती सुरेख सुंदर आणि कसं बनवलेलं आहे. इकडून लांबून वाटत नाही की तळी असेल असं. ही निगुडातली मुलं इथं उभे आहेत. आमचा आतेचा नातूसुद्धा आहे. तळीच्या शेजारी आता आपण पोचलो आहे. मस्त की थंडगार पाणी आहे याच्यामध्ये आणि पाणी पण भरपूर आहे. आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि इथे सर्व ही मुलं आहेत छोटी छोटे. आमच्या आत्तेचा नातूसुद्धा आहे बघा. रुद्रा काय रे, हे तुमचं नाव काय रे? रोहनाची माई. तुझं? स्तवन मनोज कावणकर. आणि तुझं रे? सोहम संजय गुरु. सोहम. हे किती वाजता आलात रे? सकाळी सकाळी 9 वाजता वरती आलात? चालत की गाडीनं आलं तिथपर्यंत? 7च्या वाऱ्यापर्यंत चालत आले. हां, नाही गाडी आणली आणि वर चालत आले. वर चालत आले. हां, जरा तळीमध्ये जाऊन येऊया. आवाज कसा घुमतोय बघा, सर्वत्र पूर्ण डबल असा आवाज येतोय. कारण आतमध्ये असल्यामुळं ह्या काळा जो दगड आहे, या दगडामध्ये आतमध्ये कोरलेला आहे, त्याच्यामुळे आवाज घुमतोय जास्त. हर हर महादेव. पाणी प्यायला पाहिजे होतं, तो छोटा आणतोय पाणी भरून. तोपर्यंत इथे आपल्या निगुडवाडीतले ना किरण प्रकाश बेटकर. किरण बेटकर. किरण सांगतोय की असे जे तलाव आहेत कुठं आहेत अजून? गुपित तलाव आहे ती कोणाला किती नाही अजून गुपित आहेत ते? मग तिकडे जाता येत नाही नाही जात. आपल्याला? असं बघता तरी येईल काय लांबून? तिथून जाऊन बघता येईल. आणि हे इथे काय आहे? समोर पण आहे, तलावच होतं ते मातीने भरलेलं आहे. म्हणजे भरपूर आहेत तलाव. बाकी काय? नमस्कार. नमस्कार. हे बघा तिथं पण तलाव आहे. तिथं तो उभा आहे ना पाठीमागचा मुलगा. हा पाणी काढ. हो नमस्कार. निगुडवाडी आणि निवे गावचे सरपंच. म्हणजे प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाच कमीत कमी 4 ते 5 ते छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे प्रवेशद्वारातून डायरेक्ट आतमध्ये आलं ना की इथे घोड्यांसाठी जो तलाव आहे तो तलाव इथे दिसतोय. म्हणजे ही सर्व निगुडवाडीतले ग्रामस्थ बघा. हो नमस्कार. राखी आमचा जरा लवकर आला वरती. माझा जरा गाडी नसल्यामुळे उशीर झाला होता. चला आधी दर्शन घेऊया. म्हणजे आपण आलोय आई विठलाई देवीच्या मंदिरात. सर्वप्रथम काय करूया आपण दर्शन घेऊया विठलाई देवीचं. आणि आज महाशिवरात्री येते आणि महिलांचा असणारा उपवास, तर त्यासाठी आपण फळं आणली होती. ती फळं आपण देवीच्या इथं ठेवू. सबस्क्रायबर फॅमिली आणि निगुडवाडी मानकरी गजानन दादा आहे तिथे, तर त्यांच्यासमोर जाऊया आणि आपण विठलाई मातेचं दर्शन घेऊया. चला. मंडळी
आई विठलाई देवीचं दर्शन झालं आणि आता आपण चाललो आहे रामेश्वर महादेवाचं मंदिर रामेश्वराचं. आणि आज आहे महाशिवरात्र. मंडळी बघा कसं मंडप अगदी सजवलेलं आहे. महमूदगडावर जे शंकराचं पिंड आहे त्याला रामेश्वर नावानं ओळखलं जातं. त्याला रामेश्वरचं दर्शन घेऊ. तिथे समोर बघा गणपतीची मूर्ती आहे. तीर्थप्रसाद सुद्धा आहे बघा इथे. म्हणजे रामेश्वराचं हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि ते समोरच बघा ते दिवे जे पेटवायचे असतात ना तर आपल्याकडं समई असते. आणि समई बघा कशी पाषाणी समई आहे. ही जी देवाच्या पाठीमागे समई आहे देवाच्या जवळ लावायला ते पाषाणी समई आहे. पाठीमागच इथे देवता आहेत आणि असं बनवलेलं मंदिर आहे बघा. चौकडीमध्ये मंदिर आहे बरं. म्हणजे विठलाई देवीचं दर्शन झालं आणि श्रीदेव रामेश्वराचं दर्शन झालं. आणि निगुडवाडीतले गावकरी मंडळी आहेत मानकरी मंडळी आहेत तर आपल्यासमोर इथे उपस्थित आहेत. तर त्यानंतर त्यांच्याकडून गडावरची सर्व माहिती काय असेल ते आपण जाणून घ्या. आपण आता गडावरती महाशिवरात्रीला आता पूजा आपण करतोय शंकराच्या देवस्थे ते काय नाव आणि कधीपासून केली जाते पूजा? ही पूजा आम्ही करतो जेव्हा राजे होते राजांचं राज्य होतं तेव्हापासून आम्ही पुजतो. म्हणजे आमच्या कित्येक पिढ्या गेल्या. अच्छा छत्रपती शिवरायांपासून जी चालत आलेली परंपरा आहे ती वडिलोपार्जित जी परंपरा आहे ती जपण्याचं काम चालू आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते त्यावेळेस शिवजयंती पण मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. पूजा कोणाकडे गुरु मानकर गुरु पूजेचा मान गुरु अधिकार आहेत. आणि बाकी आता जी देखभाल काय का म्हणजे तुम्ही करताय संवर्धन ते निगुडवाडी पूजा अर्चना करणं हे निगुडवाडी ग्रामस्थांकडेच आहे. ओके ठीक आहे. किती मंदिर आहेत सगळी गडावरती? गडावरती आई विठलाईचं मंदिर हे रामेश्वर मंदिर भवानीचं मंदिर आणि मसोबा. अच्छा गडाच्या अगदी मुख्य दरवाजावरती आपण बघतो ते मसोबाचं स्थान. अच्छा गडाचं म्हणजे राखणदार म्हटलं तर पूर्वीचा. अच्छा मग राखणदार पूर्वीचं राखणदार म्हटलं जातं त्याप्रमाणे गडाचा. बरोबर. आणि आजचा महाप्रसाद वगैरे कसं काय? बरोबर ते आमदार चिपळूण संगमेश्वर शेखरजी निकम साहेब त्यांच्याकडून महाप्रसाद. म्हणजे आणता कसं सगळं खालून सगळं डोक्याने. तिथे तळी आहे त्या तळीचे तर बघितलं तर पाण्याची पाईपलाईन आहे जनरेटर आहे. मग तो जनरेटर कसा आणलाय वरती? सगळ्या ग्रामस्थांनी आणलेला आणि ते चव्हाणीवरती उचलून आणलेला. अच्छा म्हणजे बांधूनच आणायचा तो. होय ना. मग बरीच मेहनत करावी लागते ग्रामस्थांना. आणि त्यानंतर असा भरघोस असा कार्यक्रम आपण गडावरती साजरा करतो. बरोबर ना. तुमचं नाव सांगा. काशीराम गुरु. काशीराम गुरु. तुमचं? गजानन गुरु. माझं मी रामदेव गंगाराम मांडवकर. मी शिक्षक होतो पदवी शिक्षक होतो. आता इंदूर प्रशिक्षक म्हणून. अच्छा म्हणजे शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती आपल्या समोर आहे. आणि तुमचं नाव? माझं नाव विष्णू लक्ष्मण गुरु. एक विनंती आहे पर्यटकांना पण आणि महाराष्ट्र सरकारला पण. आमचा म्हणजे दुर्गम भाग आहे तिथं येण्या जाण्याच्या सोयी नाहीत. तर जास्तीत जास्त पुरातन तत्वान लक्ष द्यावा. आणि तालुक्यातला एक किल्ला आहे हा त्याचा विकास व्हावा अधिक एवढी आमची इच्छा आहे. ग्रामस्थांची विनंती आहे. अच्छा छत्रपती शिवरायांची पवित्र वास्तू आहे ही किल्ले महमूदगड. आणि या गडाचं संवर्धन झालं पाहिजे
एवढी सरकारकडे किंवा राज्यकर्त्यांकडे विनंती. ओके पूजा बिजाला त्रास होतो येणं जाणं बाहेर. ओके धन्यवाद. आणि पर्यटन याल त्यांना पर्यटनांना काय सांगा, जर पर्यटक येतील तर त्यांना काय सूचना द्याल तरी? पर्यटक आले तर आमच्या गावात थांबून गावात विचारपूस तिथं आमच्या आहे मंडळी पदवीधर जे काय प्रमुख व्यक्ती गावातले आहेत त्यांना भेटून त्यांनी पर्यटकांनी यावं. पण त्या सन्मानानं वागणूक मिळेल इथं आणि ते सगळ्या सोयी होतील इथं म्हणजे अगदी चटकन आणि होईल ना. गडाचं पावित्र्य राखावं जेणेकरून आल्यानंतर, बरोबर ना? पर्यटकांना विनंती आहे अच्छा, ओके. ग्रामस्थांची. चला धन्यवाद. आमचा मित्र मारळमधून धर्मदास पवार, धर्म्या पण इथं आलाय एकटा, उन्हातनच आलाय, चांगला मस्त घामाघूम झालाय. धर्म्या पहिल्यांदाच आलास गडावर? फर्स्ट टाइम कसं वाटतंय? एकदम म्हणजे समाधान भरलं. समाधान वाटतंय ना एकदम. हा. आणि ही स्वयंभू शिवलिंग बघितलं ना कसं बघितलं आहे? होय, रामेश्वर नावानं प्रसिद्ध असे. मग मस्त वाटलं ना? एकदम सुंदर. बरं दर्शन झालंय मस्त की आपल्या रामेश्वराचं पण दर्शन झालंय ना. आता आपण कुठे जाऊया? मारुती मंदिर. चला मारुती मंदिराचं, मारुतीचं दर्शन घ्यायला जाऊया. मारुती म्हणजे शक्तीची देवता, अगदी ताकदीची देवता ज्याला बोललं जातं ते मारुती. चला मारुतीचं दर्शन घेऊया. जय बजरंग बली पवन पुत्र हनुमान की जय. वरतून पण वाटायचे हा ती स्तंभ आहे ना वरती भगव्याचा, तर टकमक टोक. मंडळी आपण दर्शन तर घेतलंय विठ्ठला देवीचं आणि रामेश्वराचं, त्यानंतर मारुतीचं दर्शन घेतलंय. आणि मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आई विठ्ठला देवीचं जे मंदिर आहे ना त्याच्या समोरच आपण महाप्रसाद करणार आहे. तिथे महाप्रसाद सुद्धा बनवलेला पाठीमागे दिसते. महाप्रसाद वाटपाचं काम चालू आहे महाप्रसादाचं. समोरच बघा कसा सह्याद्री दिसतोय. इथून जो दिसणारा नजारा आहे ना अप्रतिम नजारा आहे बघा. चला महाप्रसाद तिकडे वाटायला घेतले, लाडू बीड वाटायला चाललेत मस्त पैकी. आणि मंडळी बघा माझ्या आत्या दाखवतो हा बघा आमच्या आत्या, ही आमची मोठी आत्या आणि ही छोटी आत्या. त्या दोघी पण वरती आल्या होत्या. मामा तेवढे खाली आहेत, दोघं पण मामा खाली आहेत गावात घरी. आणि आत्या आल्यात वरती, नातवंड आलेत वरती. किती वाजता आली होती सकाळी? सकाळी किती वाजता आली होतीस? 10 वाजता. आणि तू माझी वाट बघून दमली हा, आणि मग नंतर वरती आली होय ना? मग गाड्या किती बदलत मी आलोय, पण त्या महादेवानं रामेश्वरानं इथपर्यंत आणलं मला. काय होईना पण आलो. झालं महाप्रसाद झाला, जेवण झालं? हा हा चला. नाही ना? हा जेवायचे आहेत ना. चला इकडे सर्व महिला मंडळी सुद्धा बसलेत, पात्रावळ्या सुट्ट्या करतायत जेवण वाढायसाठी. आमची अक्का आहे. बरी आहेस ना? हा काय मग झालं काय? जेवण झालं काय? नाही म्हणजे ही सगळे बघा जेवायला बसले तिकडं. आणि या सुद्धा जेवायला बसलेत बघा. दिलप्यादानी सगळे वाढतायत. काय वाढतोयस? पापड. पवार साहेब बघा नाही जेवायचं आहे. हे साहेबा तर धर्मदास सुद्धा बघा जेवायला बसला इथे. आम्ही बसतोय जेवणाला, महाप्रसाद केला. चला सोबत या, जरा भूक लागली. काय गड चढून आलोय ना आम्ही, किल्ला चढून आलोय ना वरती गडावरती. तर भूक एवढी जबरदस्त लागली. आता कधी एकदा पोट भरतो. चला महाप्रसाद खातो. हो पाणी. माया शेवटी दिसली बा आपल्याला व्हिडिओमध्ये. पण अजून जेवण महाप्रसाद चालू आहे आणि आपण मस्तपैकी जेवलो आहे. दादा कसं वाटलं जेवण?
एक नंबर. ॲक्च्युली आम्ही दमून पण आलेलो आणि अशा ठिकाणी आहे ना जेवण आहे ना त्याला कुठली गोडी येते माहिती नाही. तुम्ही घरात किती बनवा, हॉटेलला वेगळं किती असतं, पण अशी चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जे अशा पंक्तीमध्ये मग देवाच्या ठिकाणी संगत लागते त्या ठिकाणी आपोआप चव येते. त्या ठिकाणी अन्नपूर्णा स्वतःच उपस्थित राहून ते जेवण बनवते असं म्हणावं लागेल. आणि आज महाशिवरात्री आहे, तो नक्कीच या सगळ्या अन्नपूर्णा एकत्र येऊन जेवण बनवले ग्रामस्थ मंडळीने आणि खूप छान जेवण झालं. म्हणजे 5 मिनिटं मस्त आराम केलेला आणि आता उठलोय. मिनिटं तरी 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं झाली आणि थोडीशी चहा घेऊया. बघा चहा बनवतो तिकडे चहा बनवायचं काम चालू आहे. चला आज चाय घेऊ दे. त्यांच्यासाठी येते. विघ्ने बघा, विघ्ने पण बघा चहा पितोय. विघ्ने काय मग तू पण सकाळी लवकर आला होतास होय? वस्तीला राहतोयस ना तू? हा होय. चहा पितोय आता मस्त. विघ्ने हा आमच्या अक्काचा नातू आहे तो राहणार आहे इथं. अक्का आणि राहत आहेत त्याच्यामुळे तो विघ्ने पण राहतोय. आपण काय करूया, आपण बुरुज जाऊन बघून येऊया. चल साहेबा, ह्या चाकरमाने आला आहे, तू काय पुढे येतच तर नुसता लाजतोय. चल जाऊन येऊया. अगदी मंदिराच्या अगदी समोर इथं पुढच्या साईडला आलं की एक असं मोकळं मैदान आहे. अगदी त्याच्यावरती तोफा ठेवलेल्या आहेत बघा. या पूर्ण शिवकालीन तोफा आहेत त्यावेळेच्या. त्या तोफा सगळ्या मस्त ठेवलेल्या आहेत बघा व्यवस्थित त्याच्यावरती. चला आपण फटाफट भराभर पुढे जाऊया. व्हिडिओ एवढा लांब होणार आहे, एवढा मोठा होणार आहे व्हिडिओ, पण करावं लागणार आहे कारण पूर्ण गड आपल्याला दाखवायचा आहे. आपण या जी गडाची तटबंदिस्त भिंत आहे अगदी त्या भिंतीच्या दरेनं आपण आता चाललो आहे. म्हणजे जसं आम्ही त्या साईडून आलो ना, तुम्हाला बोललो जी गडाची तटबंदिस्त जी भिंत आहे त्याच्या साईडून आम्ही आलो आहे. बघा अशी ती भिंत आहे इकडून. तुम्हाला दिसते का माहीत नाही व्हिडिओमध्ये. बघा ही भिंत आहे पूर्ण अशी तटबंद आणि या भिंतीच्या कडेनं असे आम्ही आता इथं आलो आहे. आणि ही पण इथं पण खाली ही भिंतच आहे बघा अशी. ही अशी भिंत आहे पूर्ण अशी. आणि चला आता दादा पुढे जाऊया. म्हणा मंदिर जिथे आलात भवानी मातेच्या मंदिराजवळ. इथे वरती भवानी मातेचं मंदिर आहे. म्हणजे ही अगदी तटबंदीच्या बाजून मी मगाशी म्हटलं तुम्हाला तसं चालत आलो आहे आणि इथे भवानी मातेच्या मंदिराजवळ आलो आहे. इथे पाठीमाग आहे आई भवानी मातेचं मंदिर. चला दर्शन. जय भवानी, जय शिवाजी. मस्तपैकी बघा भवानी मातेचं मंदिर कसं आहे, अगदी या तटबंदीच्या थोडंसं वरती आहे आणि असं उंच ठिकाणी जसं बांधलेलं आहे मंदिर. मस्तपैकी मंदिर आहे बघा, छोटंसं मंदिर आहे, मस्त मंदिर आहे बांधलेलं. चला आता तो बुरुज आहे तो बघूया. पुन्हा मंडळी आपण भवानी मातेच्या मंदिराकडून आलो आहे आणि बघा ह्या अगदी बरोबर जो गडाचा जो तटबंदी आहे ना अगदी त्या बाजूनच आपण चालतोय. रोहित पुढे आहे, रोहित जातोय आमच्यासोबत. आता रोहित येतोय तिथे बुरुजापर्यंत. आणि म्हणजे त्या बुरुजावरून तुम्हाला खालचा नजारा पण दाखवतो कसा असेल. म्हणजे बघा काय नजारा आहे बघा. हा उंच बघा किती या साईडला. त्या साईडून आपण येतोय. सह्याद्री पुरा पर्वत आहे समोर. तिथं आहे लिंगाचा डोंगर मार्लेश्वरच्या इथला आणि त्या साईडला श्रीदेव मार्लेश्वर. सूर्य पण बघा कसा अस्ताला जातोय ना त्या डोंगराच्या वर दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय.
आपण फायनली पोचलोय. जो टेहाळणी बुरुज मेन या साईडला तुम्हाला सांगतो चांदोली धरणाच्या दिशेला या साईडला पूर्व आहे आणि या साईडला उत्तर आहे आणि उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये असा हा टेहाळणी बुरुज आहे. आणि या साईडला वरती चांदोली धरणाचा म्हणजे घाटमाता या सह्याद्रीच्या वरती या साईडला तो समोर एक मंदिर दिसतंय छोटंसं. हे बघा ग्रामदेवतेचं मंदिर आहे. हे मला वाटतं कुंटी गावातलं आहे. हे कुंडी गाव आहे हा दादा. हा पूर्व आणि उत्तर यामधील टेहाळणी बुरुज आहे आणि त्याला ते बघण्यासाठी सैन्याला जे बघायला हां त्या खोबण्या कशा आहेत ते बघा मस्त. खालच्या माणसांना ते खोबण्या दिसत नाही. दिसत नाहीत. वरून असं बघितलं तर खाली अगदी पायथा दिसतो बघा. या साईडला जर बघितलात तर या साईडला पण असं खाली पायथ्याला अगदी दिसणार बरोबर. म्हणजे या साईडला ना 2 खोबण्या आहेत बघा. दोन्ही खोबण्यांचे जे निशाणे आहेत ना ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे बघा. ही जाते एकदम पायथ्याला आणि ही जाते अगदी मध्याला अशी. म्हणजे जर का एखादा सैनिक जर का असं कडेच्या दरेनं जर का आला तरी त्याच्यावरती नजर राहील आणि हा पायथ्यातने आला तरी त्याच्यावर नजर जाईल असं. हे बघा इथे पण तसं ही एकदम तळात जाते ही खोबणी आहे ती. अशा अनेक अशा खोबण्या आहेत. इथं पण वेगवेगळ्या प्रकारच्या खाली पण आहेत सर्व खोबण्या. हा बघा कसं आहे. रोहित त्या बुरुजावर तर फिरून आलाय तिकडनं सगळं मस्त की आहे. खाली मस्त की आम्ही ज्या टेहाळणी बुरुजवर आलो ना रोहित घेऊन आला या साईडला. मस्त बघणार काय कधी आलात ना तर आवर्जून इथे या निगुडवाडीला महमूदगडावर आणि भेट द्या. मस्त बघण्यासारखं दृश्य आहे. सगळा निसर्ग जो काय दिसतो इकडून सह्याद्री खरोखर जबरदस्त सह्याद्री दिसतो. घरी आपल्या घरी जायचं असं वाटत नाही. इथून ना परत लवकर माघारी जावंसं वाटत नाही. फोटो नाही हे वातावरण अनुभवणं किंवा सह्याद्रीमध्ये आहे ना एवढ्या उंचावर येऊन कोणा ऐऱ्या गैऱ्याचं काम नसतं इकडे एवढ्या उंचावरनं वावरणं. इथे फक्त जमलंय ते जमलंय मराठ्यांना जमलंय आणि इतर कुठल्या राजवटीला एवढं जमलंच नाही. सो एवढ्या उंचावर येऊन हे सगळं वातावरण अनुभवणं म्हणजे वेगळ्या लेवलचं सुख असतं. आणि आपण पण इथे आल्यावर असं वाटतं ना आपण पण त्या काळात असू तर कसं वाटतं काय झालं आपण गतकालीन जे काय आपलं स्लो वैभव होतं त्या सह्याद्रीतलं वैभव आहे त्या काळात आपण थोडस डोकावण्याचा प्रयत्न होतोच मात्र मनातून. हा मनात. रोहित वारंवार असतोच तू इथं गडावर. गड संवर्धनामध्ये तू जरा अग्रगण्य आहेस आणि सगळे सोहळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे किंवा महाशिवरात्री असू दे त्यासाठी मुलांना घेऊन येणं इकडं साफसफाई करणं हे सगळं करतोस. कसं वाटतं तुला जरा? नाही एक नव्या पिढीला जर काय द्यायचं असेल ना तर आपण काय देऊ शकतो ते आहे ते तरी वास्तू शाबूत ठेवणं गरजेचं आहे ना. त्यासाठीच प्रयत्न आहे संवर्धन कमिटीचे निगुडवाडीचे ग्रामस्थांचे. आणि आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व करत असतो. म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअल काय करत नसतो. जे निगुडवाडी गावातील ग्रामस्थ आहेत तेच इंडिव्हिज्युअल करत असतात. म्हणजे मीटिंग घेणं किंवा गावातर्फे लोक पाठवणं काम करून घेणं ते गावामार्फतच होतं. असं इंडिव्हिज्युअल काय होत नाही पर्सनली असं. मस्त आहे. पण पूर्ण निगुडवाडी गावातील ग्रामस्थ आणि तुम्ही युवा पिढी जे असे पुढे सरसावलात हे संवर्धन गडाचं करण्यासाठी हे खरंच चांगलं आहे आणि ते वाखाणण्याजोगं असं काम तुम्ही करतायत. तुम्हाला खरंच सलाम आहे तुमच्या कार्यालया. थँक्यू. बघा ह्या खोबण्या सगळ्या इथे आहेत बसलेल्या. म्हणजे असे इथे आहे ना इथे मावळे बसून राहायचे. या साईडला इथे पाणी पण साचू शकतं असा एरिया आहे. काय त्यांना ठेवायचं असेल तर इथे पण ठेवू शकतात. आणि या खोबण्यातून आहे ना ते बघायसाठी आहे खाली सैन्यावर नजर ठेवायसाठी ते आहे. आणि हा बुरुज कसा आहे बघा. आता तटबंदीवरून तुम्हाला आता साईटून मेन जी तटबंदी आहे ना ती तुम्हाला दाखवतो. चला या जे टेहाळणी बुरुजची मेन तटबंदी बघा कशी कमीत कमी 3 फुटाच्या 3 ते 3.5 फुटाचं हे बांधकाम आहे. असा बघा हा इथे कोण्या आला ठीक आहे.
आता इथून हा बघा, आता इथून हा बघा 3 ते 3.5 फुटाचं जे अंतर आहे ते अंतर आहे. आणि दगडाची लावण्याची जी रचना कशी आहे बघा, दुतर्फा दगड लावलेले आहेत. जे कोरीव दगड असतात ते दुतर्फा लावलेले आहेत आणि जे असे छोटे छोटे दगड असतात ना ते सगळं आत भरावाला टाकलेलं आहे. पण बांधकाम बघा कसं आहे आणि त्याच्यामध्येच ती खोबणी पण तशी तयार करणं, म्हणजे ते ही जी कला होती पहिली ही खरी कला आहे बघा. जे गड बांधण्याची, किल्ले बांधण्याची जी रचना बघा कसं आहे. आणि तिकडे संजय दादा वगैरे तिकडे उभे आहेत, दोघे तिघे पण. वा काय दिसतोय नजारा, एक नंबर. आता इथे आम्ही फिरतोय अगदी अभिमानानं राजांची वास्तू, परंतु अतिशय दुर्गम भागात वरती असल्यामुळं लोक पोचू शकत नाहीत आणि संवर्धन थोडंसं कमी होते. निकुडवाडी गाव तेवढं संवर्धनासाठी अग्रेसर आहे. इथे सरकारकडून काय अजून मदत झाली तर बरं होईल. मंडई बघा कसं उंच ठिकाण आहे आणि ह्या बुरुज आहे आणि ह्याच्यावरती मी उभा आहे बघा. हे बघा होय, चला वरती जाऊया आता. चला मंडळी, आता या बुरुजावरून आपण जाणार आहोत. जो तिकडं ध्वज दिसतोय अगदी त्या ध्वजस्तंभाच्या तिथे जाणार आहोत. चला मंडळी, वाजले 6:30. सूर्य बघा कसा अस्ताच्या दिशेने चाललाय, अगदी लाल बुंद झालाय. अंधार पण होत आलाय, थोडासा असा अंधार होईल. मग त्याआधीच आपण गड उतरून खाली जाऊया. इथे सर्व मंडळी आता राहणार आहेत. आमच्या पप्पांचे आते वगैरे आहेत ते सुद्धा इथं वस्तीला राहणार आहे. मंडळी, जो मेन दरवाजा आहे ना त्याच्यावरती जरा आल्यानंतर इथे एक असा बुरुज आहे. हे बघा दादा वगैरे सगळे इथे उभे आहेत. शुभम पण उभा आहे दादांबरोबर. हा उत्तर दिशेचा बाजूचा उत्तरेकडील हा बुरुज आहे. बघा कसा भाग दिसतो इकडून सगळा. सूर्य मावळला आहे. आता थोड्या शहरामध्ये ना लाईट लागतील त्याप्रमाणे सगळं दिसणार आहे. बघा संजय दादा बघा फोटो काढण्यामध्ये दंग आहेत. वाव मंडळी, बघा काय सीन दिसतोय. गाडावरून सर्वात खाली चमकले आहेत बघा. इथं आंगवली आहे, हा निगुडवाडी गाव आहे. त्या साईडला समोर तुम्ही बघताय हे टिकळेश्वर आहे आणि हा टिकळेश्वरला सुद्धा कार्यक्रम आहे महाशिवरात्री. मंडळी, महाशिवरात्रीची आज संध्याकाळी आम्ही इथं वस्तीला राहिलोय आणि आता असणार आहे थोड्या वेळाने आरती. इथे आई विठाई देवीच्या समोर इथे आरती घेणार आहेत आणि नंतर मग तिथे रामेश्वराची इथे म्हणजे शंकराच्या पिंडी समोर सुद्धा आरती होणार आहे. तर आपण तिथे जाऊया. काय राहिलेत सर्व महिला म्हणजे आमच्या अक्कांनी पण राहिलेत सगळी. चला आपण जाऊया आरतीला. चला. हे 2 जनरेटर आहेत बघा कसे बांधून आणलेले आहेत. हे आपण ही लाईट जी बघतोय ना ही लाईट आहे जनरेटरवरती आहे बघा. आता रामेश्वरच्या मंदिरासमोर बघा कशी सुंदर सूर्यकशी लाईटिंग दिसते केलेली आणि लगेचच आरती चालू होणार आहे.
ओम जय मार्लेश्वरा गिरजापती नाथा गिरजापती नाथा जय करुणाकरा ओम जय मार्लेश्वरा. आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता काय करूया, इथे फटाके उडवणार होय ना. आणि माझ्यासोबत आहे, तुझं नाव सांग. विघ्नेश. हा विघ्न आहे माझ्यासोबत. विघ्नू पण इथं वस्तीला राहिला आहे. विघ्न कसं वाटतं? मस्त वाटतं ना. थंडी वाटते काय? आहे थंडी आहे थोडी. चल स्काय शॉट बघूया. हा म्हणजे आज जो मॅच आहेत ना, ते मॅच पण बघा कशी बघताय ते बघा. मस्त मोबाईल पण लावला आहे. टाकी बघा, स्टँड कसं तयार केलं अगदी मस्त नॅचरली आहे बघा सगळं. म्हणजे दुपारचं जेवण तर आटोपलं आहे आणि आता रात्रीचे वस्तीला आहेत ना त्यांच्यासाठी हे जेवण बनतं. इथे डाळ आहे, इकडं भाजी आहे आणि इकडं मला वाटतं तिकडं भात आहे. भात झाला आहे होय, भात झालाय. दादा कसं वाटतंय आज संध्याकाळचं गडावरती? मुद्दाम मी थांबून घेतलाय. हां तुम्हाला मी मुद्दाम थांबून घेतलाय कारण मला हे वातावरण एक्सपिरियन्स करायचं होतं. दरवेळी काय आपण घरात वगैरे एकदम कम्फर्ट झोन मध्ये असतो, पण निसर्गाच्या सानिध्यात गडावर आपल्या गावातल्या माणसांसोबत अशा उत्सवाला जाणं ही काही वेगळीच मजा आहे. मार्लेश्वरची फिलिंग वाटते काय थोडीशी? मार्लेश्वर आणि हा मुळात शिवकालीन किल्ला असल्यामुळे याचं वेगळंच एक आनंद पण आहे. चला 9:15 वाजलेत, आता जेवून घेऊया. सगळी जेवायच्या तयारीत आहेत बघा. काय गडबड आहे, लय मजा येते पण अगदी गंमत दम्मत अगदी हसी मजाकमध्ये सगळं वातावरण चालू आहे इकडं. मस्त मजा येते तिकडं. अरे डांब्याच्या शेंगा सगळ्या विरगळतीला दिलब्याचा. काय म्हणतो, टेन्शन घेऊ नका. कमी कर म्हणजे हे औदुंबराचं झाड आहे आणि औदुंबराच्या झाडाखाली आपण आहे बघा. तुम्ही काय शेकोटीला बसले? बसा बसा. म्हणजे पापडचं बघा किती आहे, अगदी गोणी भरूनच आणलेलं आहे. का वाढते पापड का पापडनीच पोट भरायचं ना. तेव्हा ह्याच्यात वाढ पापड काय ते वाढायचं ते ह्याच्यात वाढ दोघांना पण. हा बघा पापडसाठी ना वेगळी पात्रावर घेतलेली आहे. पापड आकाला हातात हे पकडायला जमत आहे तेवढं पापड आहेत. हा पापड बघा कधी जेवताना एवढे भेटत नाही. एवढी लग्न झाली अजूनपर्यंत एवढ्या ठिकाणी जेवलोय पंक्तीला, पण पापडसाठी वेगळी पत्रावळ कधी लावली नव्हती. पण ते आज इथं पापडसाठी वेगळी पत्रावळ लावले. सुखावलं आज मी जेवताना सुखावलं. का माहिती आहे, एवढे पापड कधी भेटायचे, 2च भेटायचे. पापड पात्रावळीभर पापड भेटतात. ह्याची वांदी झाली, वाढायचं कुठं भाजी असं झालं इथे बघा. मंडळी मस्तपैकी गडावरती आपण आल्यानंतर दर्शन वगैरे सगळं घेतलं, पूजा अर्चना वगैरे झाली, गड पण आपण फिरला, त्यानंतर जेवण पण झालं.
दुपारचं जेवण केलं, रात्रीचं पण जेवण केलं आणि आता ते योगेश्वरच्या देवळासमोर आपण आलो आहे झोपायला. तर इथे थोडंसं आज आराम करूया. तर म्हणजे हा आजचा व्हिडिओ कसा वाटला गडावरचा आणि हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.